नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यासाठी मोठा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकीत वीज बिलाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। 2 लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची तब्बल 48,000 कोटी रुपयाची थकीत वीज बिले पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे। शेतकऱ्यांची पाटी पूर्णपणे कोरी झाली पाहिजे आणि त्याच कोऱ्या पाटीवर आपल्याला महाराष्ट्राचा नवा इतिहास लिहिता आला पाहिजे, याच एका ध्येयाने आम्ही धाडसी निर्णय घेतला आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपाच्या प्रदेश समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी त्यांनी कर्जमाफी आणि थकीत वीज बिलांच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की कर्जमाफी आणि थकीत बिलांच्या मुद्द्यावर त्यांनी नेहमीच राज्याच्या आर्थिक शिस्तीबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे। महायुतीतील काही सहकारी मंडळींनी याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हितासाठी सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय झाला। जर आम्हाला केवळ आणि केवळ राजकारणच करायचे असते तर 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटी आम्ही कर्जमाफीचा विचार केला असता, परंतु आम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या आड कधीही राजकारण आणणार नाही। राजकारण आम्ही करूच ते तर करावंच लागेल, पण बळीराजाच्या जीवावर करणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले आहे। जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।